प्राची किचनमध्ये स्वागत आहे तुमची। आजची रेसिपी आहे आमची शेंगल्याची पातळ भाजी करणार आहे शेवग्याची। प्रथम मी तेल घालते। आधीच कढई ठेवलेली गॅसवरती तापायला, गरम करायला। त्याच्यानंतर मी कांदा टाकते। तेल तापल्यावर घेते। थोडासा मीठ टाकते कांदा भाजायला। झालेला आहे। मी टाकते थोडीशी हळद, मसाला, लाल तिखट, त्याच्यानंतर टाकते धन्याची पावडर। माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून धन्याची पावडर टाकली आहे। थोडंसं बाजूला कढईला हिंग बाजूला टाकला। सगळं परतून घेते। थोडंसं पाणी टाकते कांदा जळू नये। शेवगे टाकते। हे बघ, शेवग्याची शेंगा टाकली आहे। जरा मी परतून घेते। साधी आणि सोपी रेसिपी आहे, झटपट बनणारी। पौष्टिक असतात ते, कॅल्शियम असतं, ते कॅल्शियम मिळतं। आणि त्याच्यात पाणी टाकते। ओपन करून चेक करून घेते मी एकदा। शिजू दे अजून जरा, अजून थोडीशी वाफ येऊ दे। टाकून ठेवते। 10-15 मिनटं शिजवून घेऊया जरा बारीक गॅस करून। मी ओपन करून घेते, चेक करते शिजलेत का। ते वाटप आधी तयार करून ठेवलेलं, खोबरा, कांदा, आलं, लसूण सगळं याच्यात भाजण्याचं ते वाटप तयार केलं आणि मिक्सरला लावून घेतले। त्याच्यात घालूया। गॅस मोठा करूया। मीठ मगाशी मी घातलं नव्हतं, की मीठ घातलं की जरा तुरटपणा हे होतो ना। आता शेवटी घालायचं मीठ। उकळी काढून घेऊया। भाजी झाली आहे टेबलची, काढून घेते। गॅस बंद करते मी। झाली आहे पातळ भाजी शेवग्याची शेंगाची। शेवग्याच्या शेंगाची भाजी मस्त झाली, भारी झाली। तुम्ही पण करून बघा, रेसिपी आवडली तर करून बघा।
कांद्याचे 2-3 हे लावते. थोडीशी कस्तुरी मेथी घालते मी हातावर हे करून. आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन असेल तर बेल बटनला क्लिक करा. भेटूया अशीच एक पुन्हा एक रेसिपी घेऊन. नमस्कार.